आज बनवूया इडली सांबार. त्यासाठी मी 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ सकाळी भिजू घातली रात्री त्याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. तर आता मी तांदूळ थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये काढणार आहे. आता तांदूळ आपले जवळजवळ आता आपण एक करून थोडे थोडे करून काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला काढायचे आहे तांदूळानंतर उडदाची डाळ पण आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता आपण उडदाची डाळ पण बारीक करून घेतली आहे. मी इथे थोडेसे पोहे भिजू घातले होते 1 वाटी. ते भिजू घालून लगेचच्या लगेच आपण ते सुद्धा मिक्सरमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून इडली आपली छान बनते, फ्लफी बनते. आता हे मी पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे. आता याला रात्रभर आपल्याला फर्मेंट करायचं आहे. आता आपण करायला घेऊया इडली. तर मी इडली पात्रात पाणी टाकलेलं आहे. बघा आपलं पीठ अतिशय छान फर्मेंट झालं. यात मी आता थोडा इनो टाकला आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला इनोला आपल्या ॲक्टिवेट करण्यासाठी सोड्याला. आता आपण इडली पात्राला छान मस्त तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये आपलं बॅटर टाकूया. आता मी छान बॅटर टाकलेलं आहे एक एक करून सर्व याच्यामध्ये. आणि आता आपल्याला हे बॅटर काय करायचं आहे, आपल्याला इडली पात्रामध्ये लावायचं आहे. तर चला आता आपण लावून घेऊया. आता मी झाकण लावलेलं आहे इडली पात्राला. आपल्याला 20 मिनटं ठेवायचं आहे. आपलं सांबारही रेडी झालं आहे आणि ही बघा आपली अशी छान फ्लफी इडली तयार झालेली आहे. आता इडली छान आपण सांबारसोबत एन्जॉय करूया. बाय.